तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व राज्यामधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून एक अत्यंत मोठी घोषणा केली आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या दसऱ्याच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी दिली। यासोबतच बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी देखील बीडसह परिसरामधील नुकसानीची पाहणी करून मराठवाड्यामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून इतर देखील जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईचे वाटप करू अशा प्रकारचे आश्वासन दिले। यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली आणि ही खुशखबर म्हणजे आता बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी आज राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येत आहे। तसेच आजच्या बातम्यांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर देखील पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे अशाच प्रकारच्या सर्व शेतकरी आणि शेती संबंधित बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमी सत्राच्या सुरुवातीला राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आता मदत मिळेल, पालकमंत्री सरनाईक यांनी दिले आहे आश्वासन। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याची जिम्मेदारी आता जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे। त्याप्रमाणे आता कार्यवाही सुरूच असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत प्रदान करण्यामध्ये येणार असल्याची ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक यांच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। राज्यामधील जिल्ह्यांसाठी आता नुकसान भरपाईचे वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यास सुरुवात झाली। अतिवृष्टीमुळे बाधित 8 जिल्ह्यांना आता 74 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात येते। राज्यामधील 191 तालुक्यांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते। राज्यामध्ये जून ते ऑगस्ट या महिन्यादरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता 73 कोटी 91,43,000 रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आणि याचा शासन निर्णय देखील काल राज्य सरकारने जाहीर केला असून ही मदत कोकणामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील नागपूर, वर्धा, हिंगोली, चंद्रपूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आणि या नुकसानीचे पैसे पुढील 2 दिवसांमध्ये राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। नाफेडचा कांदा सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारामध्ये येईल, मात्र या कांद्यामुळे राज्यामधील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडणार। शेतकऱ्यांना मिळाला भाव कमी, नाफेड आणि एनसीएफची मात्र उद्दिष्टे पूर्णत्वाकडे। गेल्या सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नाफेड आणि एनसीएफची कांदा खरेदी किती झाले, किती दिवसापर्यंत ही कांदा खरेदी सुरू ठेवायची, तसेच नाफेडचा कांदा बाजारामध्ये आल्यावर या कांद्याला काय भाव द्यायचा यावर चर्चा करण्यात आली आणि यामध्ये सप्टेंबरचा आता दुसऱ्या आठवड्यामध्ये खरेदी करण्यात आलेला कांदा बाजारामध्ये विक्री करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून आता कांदा येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये बाजार समित्यांमध्ये विक्रीस येणार आहे आणि या कांद्यामुळे मात्र राज्यामधील शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव गडगडणार असल्याची माहिती सध्या व्यक्त करण्यात येत आहे। सणासुदीच्या काळामध्ये राज्यामधील सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी खुशखबर। विजेच्या बिलावर आता
थेट सवलत मिळणार असून आता वीज वापरानुसार पैसे वाचवा. तर मग आता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढे 5 वर्षासाठी वीज दरामध्ये बदल केले असून आता या बदलानुसार घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वापरण्यामध्ये येणाऱ्या विजेवर प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत सवलत आता जाहीर करण्यात येते. आता तुम्हाला वीज वापरानुसार बिलामध्ये थेट सवलत मिळणार असून यासाठी महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही मीटर अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत आता प्रत्येक घरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. राज्यामधील ई पीक पाणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. आता 20 सप्टेंबर पर्यंत करा आपल्या पिकाची पीक पाणी नोंदणी. आता 6 दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर देखील 40% नोंदणी शिल्लक असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तर मग खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाण्याची मुदत 14 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करता आली नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना 6 दिवस आता मुदतवाढ देण्यात आली होती आणि यानुसार 20 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकांची ई पीक पाणी करून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. मात्र आणखी देखील 40% शेतकऱ्यांची ई पीक पाणी नोंदणी अपूर्ण असून या शेतकऱ्यांनी उद्या शेवट आपल्या पिकाची नोंद करून घ्यावी अशा प्रकारचे आता आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. राज्याच्या शेतकऱ्यांना आता विदेशी बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळणार आहे. दुबईमध्ये युनायटेड महाराष्ट्र मंचाच्या बैठकीमध्ये आता हा निर्धार करण्यात येत आहे. तर मग राज्यामधील शेतकऱ्यांना विदेशामधील आधुनिक तंत्रज्ञान पुरवित शेती पाहण्यासाठी व आधुनिक शेतीची माहिती मिळवण्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यामधील काही विशिष्ट शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यावर पाठवण्यात येते आणि या दौऱ्याअंतर्गत शेतकऱ्यांना विदेशामधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर केलेल्या शेतीची माहिती मिळेल व अशा तंत्रज्ञानासोबतच आपल्या राज्यामध्ये शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न कशा प्रकारे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज राज्य सरकारने एक विशेष योजना सुरू केली असून यासाठी प्रत्येक तालुक्यामधील काही विशिष्ट शेतकऱ्यांना आता निवडून त्यांना विदेश दौऱ्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे. राज्यामधील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी दिलासादायक अशी बातमी. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये 480 कोटी रुपयांचे नुकसान. शेतकऱ्यांना अधिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे पीक, घर, पशुधन, रस्ते, पूल, प्रकल्प आणि विद्युत वितरण विभागाचे अतोनात नुकसान झाले असून राज्यामध्ये जवळपास 480 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि या नुकसानीचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल बुधवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस दिले आहे. चालू खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. शिष्याला कापूस द्यायचा तर मग आजच नोंदणी करा. शेवटचे 13 दिवस शिल्लक. बाजार समित्यांचे शेतकऱ्यांना नोंदणी करून घेण्याचे आवाहन. तर मग शेतीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे आणि याकरिता शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या कापसाची नोंदणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत आहे. कारण की आता यासाठी शेवटचे 13 दिवस शिल्लक राहिले असून शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाचे तात्काळ संपर्क साधावा आणि आपल्या कापसाची नोंदणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यामधील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. आयुष्यमान कार्डचे जलद गतीने वितरण करा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घोषणा. तर मग आरोग्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यमान कार्डचे जलद गतीने वितरण करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत अतिवृष्टी नुकसान भरपाईची पाणी. नामदार अजितदादा पवार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. सरकार तुमच्या पाठीशी, मदतीपासून कोणालाही वंचित ठेवणार नाही अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. तर मग काल 17 सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यामधील पूरग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट देऊन तेथील नुकसानीचा आढावा घेतला आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला येथील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून या शेतकऱ्यांना दसऱ्याच्या अगोदर नुकसान भरपाईचे वाटप करावे अशा प्रकारचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत देण्यात येत आहे.
राज्यामधील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. बांधकाम कामगारांना आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार. अशा प्रकारे करा अर्ज. असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता विविध प्रकारच्या योजना राबवण्यास सुरुवात झाली. तर मग राज्यामधील असंघटित कामगारांसाठी राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असून याच योजनेअंतर्गत राज्यामधील बांधकाम कामगारांना आता वर्षाला 12,000 रुपयांची रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि ही रक्कम प्रत्येक 2 महिन्याला 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वाटप करण्यात येणार असून यासाठी बांधकाम कामगारांनी तात्काळ आता राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करावेत. अशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता करण्यात येत आहे. राज्यामधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत देण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्फत देण्यात येत आहे. तर राज्यामध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान सुरूच आहे आणि यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आले असून आता या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी दिली आहे. तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण होऊन येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्फत देण्यात आली. परंतु शेतकरी मात्र अद्याप देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असून कृषी मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी आश्वासनावर बेळवण करत असल्याची टीका आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये आता या महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. महिना अखेरीपर्यंत जमा होणार पीएम किसान योजनेचा लाभ. केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवली आहे पात्र शेतकऱ्यांची यादी. तर मग केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता तुम्हाला आता या महिन्या अखेरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. हप्ता वितरणाचा शासन निर्णय आणि पात्र शेतकऱ्यांची यादी काल संध्याकाळी केंद्र सरकारने अधिकृत पोर्टलवर अपलोड केले आहे. आणि यानुसार आता देशामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत. तर मग अशा प्रकारच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.